सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का, पोलीस खात्यामध्ये राहून योगा करता येईल, पहिलं तर ह्याच्यावरच विश्वास नव्हता. फॅक्ट जी आहे ती है ना. म्हणजे इथं येण्यापूर्वी जेव्हा आमचं नाव घोषित झालं की बाबा तुम्हाला योगाला 4 दिवस जायचंय, मी असा विचार केला की वय 50 व्हायला आलं आणि अजून परत योगा हा कसा असतो हे बघितलं नाही. आता या 4 दिवसात मी जाऊन तीर काय मारणार. म्हणजे पहिले शंका कुशंका मनामध्ये ना ती भीती होती. कैवल्य धाम मध्ये प्रवेश केल्यानंतर ना पहिल्यांदा असं कळलं, म्हणजे असं फील झालं स्वतःला की जनरली आम्ही जेव्हा पण कोर्ससाठी पोलीस कुठेही जातो मॅडम, तेव्हा असं वाटतं की समोर कोणतरी शिक्षक असेल, अधिकारी कोणीतरी असतील, छडी घेऊन कोणतरी मास्तर असतील आणि परेड गेट पासून सुरू होणार आपली. पण असं काही नव्हतं. हा पहिला बेस्ट एक्सपिरियन्स आयुष्यातला की पहिल्यांदा एंट्री करताना असं काहीतरी वाटलं की आपल्यासाठी काहीतरी कुणीतरी अरेंज केलेलं आहे. म्हणजे ज्यासाठी आम्ही काहीही मोजलं नाही, काहीही पे केलं नाही. नाहीतर कोणत्याही ठिकाणी आज जर आपण गेलो तर प्रत्येक ठिकाणी एक बाब असते की किती पे करणार आणि मग तुम्हाला कोणतं पॅकेज मिळणार. पण पहिल्यांदा कैवल्य धाम मध्ये प्रवेश केल्यानंतर असं कळलं की मोफत आणि आपल्याला आपण निरोगी राहावं यासाठी कोणीतरी एफर्ट्स टाकते. म्हणून मला असं वाटतं की कैवल्य धामच्या पूर्ण ट्रस्ट आणि जे काम करतात त्याचे एक जोरदार क्लॅप व्हायला पाहिजे. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामुळे अनेकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, परंतु योगा केल्याने या सर्व समस्या दूर होतात हे आम्हाला इथं आल्यावरती जास्त प्रमाणात समजलं. खरंच योगा साधना माणसाला निरोगी आणि लवचिक तसेच मजबूत बनवते. योगामुळे जे आपल्या शरीरामध्ये ज्या वेदना होतात त्या सहन करण्याची आपल्याला क्षमता जास्त प्रमाणात प्राप्त होती. योगा अनेक प्रकारे वेगवेगळ्या आसनांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो ही शिकवण आम्हाला डॉक्टर भालेकर सर आणि त्याचप्रमाणे डॉक्टर गाडे मॅडम यांनी लेक्चरद्वारे दिले. तणाव कसा कमी करायचा आणि मन कसं शांत ठेवायचं, परत आपल्या रागावरती आपण कसं नियंत्रण करायचं याच्याबद्दल माहिती दिली. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जसं आपलं वय वाढतं त्या पद्धतीनं जे आपल्या शरीरामध्ये जे बदल होत चालतात आणि त्या बदलानुसार आपण काय बदललं पाहिजे ही खूप काळाची गरज आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो 40-45 अशा वयोगटातील व्यक्तींना हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढले. त्यातली त्यात पोलीस दलामध्ये सारखीच आठवड्यातून 15 दिवसातून बातमी येते की बाबा अमुक ऑन ड्युटी असं असताना हार्ट अटॅक आला आणि तो गेला. म्हणजे खूप अवघड परिस्थिती. या आपण ज्या चुकीच्या पद्धतीने चालतो किंवा आपण या सगळ्या गोष्टीमध्ये जे अडकलेलो आहोत. सर आमच्या पोलीस दलामध्ये आम्हाला इतके छोटे छोटे काही गोष्टी अडथळा आणतात. म्हणजे रात्रीभर जागरण करणे, पोटाचे विकार होणे, पित्त होणे, असे ह्या खूप आहेत. पण ह्या 4 दिवसामध्ये आम्हाला एवढं म्हणजे अंतःकरणातून आतून इतकं फील झालं चांगलं की बाबा आपलं पोट किती साफ चांगल्या पद्धतीने होतंय, आपण काय करायला पाहिजे, योगामध्ये काय करणं गरजेचं आहे हे या ठिकाणी पूर्वा मॅडमनी आणि जितेश सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रशिक्षण दिलं. कोरोनाच्या काळानंतर प्रचार प्रसार आणि जाणीव सर्वांना व्हायला लागली आणि आता योगाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. आणि या शास्त्राचे ज्ञान आपल्याला डॉक्टर भालेकर सर, गाडे मॅडम यांनी खूप छान पद्धतीने करून दिले. त्याचप्रमाणे आपल्याला सूर्यनमस्कार आसन यांचं ज्ञानही आपल्याला पूर्वा मॅडम, जितेश सर यांनी खूप छान पद्धतीने करून दिले. त्याचबरोबर सर आमचं इथे आल्यानंतर इतक्या छान पद्धतीने आदरातिथ्य आणि स्वागत झालं आणि इथली राहण्याची व्यवस्था, खानपानाची व्यवस्था इतकी छान आहे ना सर, खरंच आम्हाला आज इथून जावंसं वाटत नाहीये. जरी महिनाभर ट्रेनिंग ठेवलं तरी आम्ही इतक्या आनंदाने करू ना.